जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपले, या संत तुकाराम महाराज यांच्या अभंगाप्रमाणे काम करणारे कर्तव्यदक्ष अधिकारी तुकारामजी मुंडेसाहेब यांची बदली ही दिव्यांग व्यक्तींना मान्य नाही. कारण गेली 3 महिन्यापासून दिव्यांग च्या हक्कासाठी तुकाराम मुंडेसाहेब यांनी जे काम केलं ते अत्यंत मोलाचे आहे. आणि त्यामुळं तुकाराम मुंडेसाहेब हे गेल्या 3 महिन्यापासून या पदावर आल्यापासून दिव्यांग व्यक्ती हे अत्यंत आनंदी होते. कारण त्यांना अशी वाटत होतं की कुठंतरी आपल्याला आनंद म्हणजे एक न्याय मिळेल. परंतु तात्काळ शासनाने 3 महिन्यात तुकाराम मुंडेसाहेब यांची बदली इतर विभागात केली. म्हणजे की चांगल्या व्यक्तीला काम करून द्यायचं नाही, हे शासनाचं धोरण असतं. कारण संस्था चालक, बोगस कर्मचारी, अधिकारी ज्यांनी दिव्यांग प्रमाणपत्र घेऊन पदोन्नती मिळवली, अशा लोकांनी शासनाला म्हणजे राज्य शासनाला रसद पुरवली असेल, हा माझा आरोप आहे. रसद पुरवली असेल, त्यामुळेच शासनाने त्यांची बदली तात्काळ 3 महिन्यात इतर विभागात केली. कारण बोगस संस्था चालक हे अमाप पैसा कमवतात बोगस संस्थेवर. कारण बोगस संस्थेमध्ये सध्या दिव्यांग मुलं भेटत नाहीत आणि बोगस संस्था ह्या फक्त कागदोपत्री आहेत. त्यांच्याकडं काही नाही, त्यांच्याकडे विद्यार्थी नाही आहे, काही नाही. परंतु फक्त शासनाकडे रेकॉर्डली दाखवलं जातं की आमच्याकडे विद्यार्थी आहेत. इतर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचे कागदपत्र घेऊन त्यांचे सर्टिफिकेट ऑनलाईन आणून शाळेचं इन्स्पेक्शन असतं ज्यावेळेस आहे त्यावेळेस 30-40 विद्यार्थी दाखवायचे आणि बोगस पैसा उचलायचा. हा यांचा संस्था चालकांचा डाव असतो. आणि हाच डाव तुकाराम मुंडेसाहेब यांनी हाणून पाडला होता. आणि त्यांनी जाता भरपूर प्रमाणात चांगलं काम केलेलं आहे. यांना हे आता थोडं सोपं राहिलेलं नाही आहे संस्था चालकांना. परंतु जे बोगस आहेत, बोगस कर्मचारी ज्यांनी दिव्यांग प्रमाणपत्र बोगस घेऊन नोकऱ्या लाटल्या आहेत, अशा लोकांवर कारवाई झाली होती. परंतु आता आदरणीय मुंडेसाहेब यांची बदली झाली म्हणजे पुन्हा यांना जीवदान भेटणार. या लोकांना हे पुन्हा चेरीमेरी देऊन पुन्हा आहे त्या जागेवर रुजू होणार आणि आहे तोच पुन्हा पाडापुढं वाचलं जाणार, असं म्हणजे माझं मत आहे. आणि जर हे असंच चाललं तर म्हणजे दिव्यांग विभागात काही बदल होणार नाही. आज दिव्यांग व्यक्तींचे विविध प्रश्न आहेत, ते प्रलंबित आहेत. तुकाराम मुंडेसाहेब ज्यावेळेस आले 3 महिन्यात त्यांनी बरेच दिव्यांगांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. 3 महिन्यामध्ये माणसाला काम करणं म्हणजे सोपं नाही आहे. किमान त्यांना 1 वर्ष तरी त्या विभागात ठेवलं पाहिजे होतं. त्या 1 वर्षामध्ये त्यांनी विविध प्रकारच्या योजना, विविध प्रकारचे कामे दिव्यांगासाठी केली असती. परंतु या बोगस लोकांमुळे आणि या बोगस शासनामुळे आदरणीय तुकाराम मुंडे यांची बदली करण्यात आली. कारण शासनाला पण चांगल्या लोकांची ॲलर्जी असते. उगाच 25 आणि 30 वेळा तुकाराम मुंडे साहेब यांची बदली होत नाही. कारण ज्या विभागात ते काम करतात तिथे ते पारदर्शक काम करतात आणि मग ते पारदर्शकता शासनाला सहन होत नाही. आणि ते शासकीय कर्मचारी असल्यामुळे त्यांना बाजूला करता येत नाही. एखादा राजकीय पुढारी असता तर त्याचं पद काढून त्याला बाजूला केलं जातं, कारण तो चांगला काम करायला लागला तर. परंतु शासनात सामावून घेतलेल्या व्यक्तीला काढणं एवढं सोपं नाही, म्हणून त्यांना काही करता येत नाही. म्हणून ते अशा 3 महिन्याला 4 महिन्याला त्यांच्या बदल्या करतात चांगल्या व्यक्तीच्या. आणि ही दुर्दैवाची बाब आहे. या जगामध्ये चांगल्या व्यक्तीला काम करण्याची संधी खरंच दिली जात नाही. आणि त्यामुळेच आपल्या देशामध्ये भ्रष्टाचार हा वाढलेला आहे. आज तुकाराम मुंडे साहेब जर 1 वर्ष जर दिव्यांग विभागात राहिले असते, त्यांनी काम पाहिलं असतं, तर आज दिव्यांग व्यक्तींना सक्षम म्हणजे एकदम दिव्यांग व्यक्ती हा सक्षम झाला असता आणि त्याला सर्व
म्हणजे न्याय मिळाला असता. म्हणून मी शासनाकडे मागणी करतो, देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे साहेब, मी आपणास विनंती करतो की तात्काळ आपण जी तुकाराम मुंढे साहेब यांची बदली केली आहे ती रद्द करण्यात यावी व त्यांना पुन्हा दिव्यांग विभागात 1 वर्ष काम करण्याची संधी द्यावी, ही नम्र विनंती. जय हिंद, जय महाराष्ट्र.